ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये प्रामुख्यानं काकडी, दुधी भोपळा, कारलं किंवा मग घोसाळं, शिराळं, टरबूज, खरबूज, कलिंगड अशा विविध भाज्यांचा समावेश होतो. वेलवर्गीय भाज्यांची लागवड करताना जसं शेतकरी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन किंवा मग एकात्मिक व्यवस्थापन अशा गोष्टींची जेव्हा काळजी घेतो, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड करताना मंडप कसा उभारायचा किंवा मग ताटी कशा पद्धतीने उभारायची या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. एकूणच वेलवर्गीय भाजीपाल्यांचं जर उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं आपण याची लागवड केली पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याच विषयाच्या आपण कार्यक्रमामधनं जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर इथल्या उद्यान विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर संजुला भावर सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर. धन्यवाद. सर, आज आपण वेलवर्गीय भाजीपाल्याबद्दल बोलणार आहोत, लागवड तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. तर एकूणच वेलवर्गीय भाजीपाला म्हणजे नेमकं काय? आता वेलवर्गीय भाजीपाल्याचा जर आपण विचार करतोय तर ज्या भाज्या वेल स्वरूपात वाढतात, ज्या भाज्यांना वाढीसाठी आधाराची गरज राहते अशा भाज्या म्हणजे वेलवर्गीय भाजीपाला म्हणू. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्यांचा अंतर्भाव केलेला आहे. आता प्रामुख्याने जर आपण विचार केला आजच्या हंगामाला तर कलिंगड आहे, त्याच्यानंतर खरबूज आहे, दुधी भोपळा, शिराळे, घोसाळे, त्याचबरोबर पडवळ आहे, त्याच्यानंतर ढेमसं म्हणजे दिलपसंद म्हणतो, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्याला दिलपसंद म्हणतात, ते ढेमसाचा सुद्धा अंतर्भाव ह्या वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. तर अशा एकंदरीत भाज्या ह्या वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये येतात. अच्छा, पण मग या वेलवर्गीय भाजीपाला जसं तुम्ही सांगितलं तर त्यांची जर लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कोणतंही एखादा भाजीपाला आपण लागवडीचं निवड करतोय तर पूर्वनियोजन फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आता विशेष करून शेतकरी वेलवर्गीय भाजीपाला लागवड करतात तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आच्छादनाचा वापर आहे, त्याच्यानंतर मल्चिंग जो आपण विषय म्हटला तर त्याचा वापर आहे, पाण्याची उपलब्धता काय आहे त्या शेतकऱ्याकडं, कारण की वेलवर्गीय भाजीपाला हा उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मेच्या आसपास हा भाजीपाला येतो. मग माझ्याकडं पाण्याची उपलब्धता काय आहे ह्याचा विचार करणे तितकाच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी आपल्या घरातली व्यक्ती त्याच्यामध्ये राबणार आहेत की मजूर ठेवणार आहेत, मग एकंदरीत काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या काय आहे तर ह्याचासुद्धा विचार करणं तितकाच गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विचार की मी काही जे उत्पादन घेणार आहे त्याची बाजारपेठ किती लांब आहे माझ्या घरापासून, म्हणजे त्याच्यावर डिपेंड करेल की तुम्ही कोणता भाजीपाला लागवड करायचा. आणि हे सगळं करत असताना माझं आर्थिक पाठबळ काय आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. मला किती इनपुट टाकायचं आहे त्याच्यानुसार मग वेगवेगळे भाजी तो कोणता भाजीपाला निवडायचा ह्या एकंदरीत ह्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला पाहिजे शेतकऱ्याने. मगच भाजीपाला निवडायचा आहे. जमीन पण तितकीच महत्त्वाची आहे, तुमच्याकडे जमीन कशा पद्धतीचं आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचा एक बारकाईने विचार करावा आणि मग भाजीपाला लागवडीचा निवड करावी आपण सगळ्यांनी. अच्छा, वेलवर्गीय भाजीपाला जी लागवड आहे ती कशी आणि नेमकी कधी शेतकऱ्यांनी केली पाहिजे? हा महत्त्वाचा विषय आहे की भाजीपाला आपण लागवड करतोय वेलवर्गीय तो विशेष करून 2 हंगामामध्ये घेतला जातो. त्याच्यामध्ये एक पहिला हंगाम की खरीपामध्ये आपण म्हणतो, म्हणजे जून ते जुलैमध्ये जी लागवड केली जाते ती म्हणजे खरीपाची लागवड. त्यावेळेस बऱ्याचशा वेलवर्गीय भाजीपाला होतात, पण त्याच्यापेक्षा चांगलं वातावरण हे उन्हाळ्यामध्ये राहतं वेलवर्गीय भाजीपाल्यांसाठी. म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागवड केली जाते की ज्याची आजच्या घडीला म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये म्हणजे अशा 2 हंगामामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड केली जाते.
अच्छा, म्हणजे आता ही काळजी सुद्धा शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. तर या गोष्टी जर ज्या आहेत म्हणजे वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करताना या प्रामुख्याने गोष्टी जर आपण सांभाळल्या किंवा पाळल्या तर चांगलं उत्पादन होऊ शकतं. निश्चितच चांगलं उत्पादन. यावेळेस जसं आपण म्हणतो की पहिली अगदी पारंपरिक पद्धत होती की बीज असं टोकून वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली जायची. आता पण यामध्ये जसं कलमी रोप याचा सुद्धा वापर केला जातो. तर मग कलमी रोप किंवा मग रोपं जी आहेत भाज्यांची त्याची लागवड त्या पद्धतीने केले तर त्याचा फायदा होतो का शेतकऱ्यांना? निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. कसं आहे की जुन्या पद्धतीने डायरेक्ट जे काय सऱ्या आहेत किंवा वरंबे आहेत ते पाडायचे आणि बियाणं टोकन करत होतो. ही जुनी लागवडीची पद्धत झाली. पण आता थोडीशी शेतकरी अवगत करत आहेत की रोपनिर्मिती करतात. वेगवेगळ्या रोपवाटिकेमध्ये रोपनिर्मिती करून त्याची पुनर्लागवड करतात. मुळात हा जो फायदा आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा दुसरा फायदा असा होतो की जवळजवळ 15 ते 20 दिवस लवकर आपण ती रोपं तयार करतो. आणि त्याच्यात दुसरा त्याच्या पलीकडचा फायदा असा आहे की जी बियाणं टोकन केलं आहे की रुजल्यानंतर त्याला कटवर्म लागायचा. हे कीड आहे ती कट करून जागेवर कट करून टाकायची. मग पुन्हा त्याच्यामध्ये गॅप फिलिंग म्हणजे नांगे भरणी करायला लागायची. तर जर तुम्ही रोप निर्मिती केली आणि त्याची पुनर्लागवड केली तर निश्चितच नांगे भरणीचं काम राहत नाही. हे एक तितकी महत्त्वाची गोष्ट आहे. एकसारखेपणा म्हणजे तुम्हाला लागणारे जे बियाणं आहे ते बियाणं कमी लागणार. प्रति हेक्टरी जे बियाणं लागतं ते प्रत्येक पिकाचं आजकाल संकरित बियाणं आलेत. प्रत्येक बियाणाला काही ना काही किंमत आहे. मग ते कमी बियाणं लागेल जर आपण रोप निर्मिती केली तर. दुसरा त्याच्या पलीकडचा आपण विचारलं मॅडम की कलम रोपे लावायला पाहिजेत का? तर जर शेतकऱ्यांनी जर प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे हरितगृहामध्ये शेडनेट किंवा पॉलीहाऊसमध्ये जर काकडीसारखं पीक आहे किंवा खरबुजासारखं पीक आहे त्याची जर लागवड करतील तर त्याची कलमी रोपे जर लागवड केली तर त्या रोपांचा कालावधी थोडा वाढतो. म्हणजे 2 ते 3 तोडे तुम्हाला अधिकचे मिळतात. म्हणजे निश्चितच उत्पादनात तुमच्या चांगल्या पद्धतीने वाढ होते. तर कलमी रोपे किंवा निवळ रोपे निर्मिती करून आपण जर ती जर लागवड केली तर निश्चितच शेतकऱ्यांना खूप चांगलं अर्थार्जन होतं त्याच्यामुळे. आणि हे तंत्रज्ञान बरेचसे शेतकरी अवगत करत आहेत आता. आणि अजून वाढलं पाहिजे. ते बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. विशेष करून वेगवेगळ्या पिकांमध्ये खूप चांगला स्कोप आहे ह्याच्यामध्ये. अच्छा, यस. जशा तुम्ही म्हणालात की आता कलमी रोपं किंवा रोपं जी आहेत त्या पद्धतीने पण लागवड केली जाते. पण एकूणच जशा बाकी गोष्टींची गरज असते तशी जमीन सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी वेगळ्या पद्धतीची हवी का किंवा ती तशी तयार करून घेतली पाहिजे का? त्याविषयी काय सांगाल? हां, जमिनीच्या बाबतीत जर विचार केला शेतकऱ्यांनी एक सर्वसाधारणपणे हलकी ते मध्यम प्रकारची जमीन आहे ती ह्या पिकांना चांगली मानवते. जरी भारी जमिनीत लागवड केली तरी सुद्धा पिकं चांगली उत्पादन देतात. पण पाणी साचून राहिलं नाही पाहिजे. भारी जमिनीमध्ये थोडंसं पाणी जास्त राहतं, पाणी धरून ठेवते ती जमीन. तर तेवढी एक खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. आणि जर रेताड जमीन असेल तर ती सुद्धा चालते. पण विशेष करून पाणथळीच्या जमीन आहेत, जमिनीचा जो pH आहे साम आहे तो एक 6.5 ते 7 अंश म्हणजे 7 या दरम्यान जर राहिला तर तो जो जमीन आहे ती जमीन चांगली मानवते. विशेष करून जर आपण आधीच्या वेळेत जर एखाद्यानी तिथं वेगळी पिकं घेतली असेल त्या पिकांमध्ये जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला असेल म्हणजे निमॅटोडचा तर त्या निमॅटोड बाधित ज्या जमिनी आहेत त्या जमिनी निवडायच्या नाही ह्या पिकांसाठी त्यांची. आणि म्हणजे अशा जमिनी सोडून बाकीच्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता. हवामानाच्या बाबतीत प्रामुख्याने जे एक 24 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस जे तापमान आहे त्या तापमानात ह्या भाज्या चांगल्या उत्पादन देतात. जर का तापमान जर वाढलं म्हणजे एक 35 अंश सेल्सिअसच्या वर जर तापमान गेलं तर मात्र नर फुलांचं प्रमाण वाढतं आणि फुलगर दिसून येते. तर ह्या हवामानाच्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्या पलीकडे पीक वाढीच्या कालावधीमध्ये जर का थंडी पडली म्हणजे तापमान कमी झालं तर त्यावेळेस मात्र भुरी रोग आहे आणि केवडा रोग हे ह्या वेलवर्गीय पिकांना हमखास येतातच. पण त्याचं जर पूर्वनियोजन करून चांगलं नियंत्रण केलं तर निश्चितच ह्या चांगल्या भाज्या उत्पादन देतात. वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड करताना पण शेतकऱ्यांनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे का? या भाज्यांची लागवड कशी केली पाहिजे शेतकऱ्यांनी? 3 पद्धतीने लागवड करतात. एक तर सरी पद्धत की जुन्या पद्धतीने सरी पाडायची आणि त्या सरीच्या एका बाजूला 3 फुटावरती बियाणं टोकन करून द्यायचं म्हणजे ही सरी पद्धत झाली. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे अजून आळे पद्धत होती ही जुनी. आता शेतकरी बऱ्याचशा पद्धतीने त्या अवगत करत नाहीत. आळे पद्धत ही जुनी, दांडाने पाणी द्यायचं आणि पाणी भरायचं. पण त्याच्या पलीकडचे जी आता आधुनिक पद्धत जी आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये गादी वाफी पद्धत म्हणजे बेड पद्धत म्हणतो आपण त्याला. गादी वाफ्यावरती शेतकरी काय करतात की जे काय अंतर आहे म्हणजे 3 फूट किंवा 5 फुटाचं जे अंतर आहे 5 किंवा 6 फुटाचं अंतर ठेवून 2 वाफ्यामध्ये 3 फूट रुंदीचा वाफा तयार करतात. त्या वाफ्यामध्ये गादी वाफे तयार केले जातात. त्या वाफ्यामध्ये जे काय खताचा डोस आहे खताची मात्रा आहे ती टाकायची, शेणखत असेल गांडूळ खत असेल आणि तो जो वाफा आहे तो प्लेन करायचा किंवा लेवल करायचा
आणि त्याच्यावरती ड्रीप टाकायचं. ड्रीप टाकून झालं, इनलाईन ड्रीप येतं ते ड्रीप टाकल्यानंतर 30 गेजचं मायक्रोनचं जे 30 मायक्रोनचं मल्च असतं काळं, ते मल्च टाकायचं आणि त्याच्यावरती शेतकरी लागवड करतात. म्हणजे जे आपण रोप निर्मिती केली ती रोप निर्मिती करून ह्या मल्चिंगवरती लागवड करायची. विशेष करून टरबूज आणि खरबुजाच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. आता टरबूज ज्यावेळेस किंवा खरबूज लागवड करतो तर एका वाफ्यावरती 2 ओळी लावतात, म्हणजे झिगझॅग पद्धतीने, आणि दोन्ही वेल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला वाढवले जातात आणि ते खालीच पसरवले जातात. आणि टरबुजाची म्हणजे कलिंगडाची लागवड आणि खरबुजाची लागवड ह्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या भाज्या आहेत, म्हणजे आपण काकडी आहे, कारलं आहे, दुधी भोपळा आहे, शिराळ आहे, तर ह्या भाज्यांची गरज काय असते, टरबूज आणि खरबूज हे जमिनीवर पसरवले जातात, त्यांना चढवलं जात नाही वरती. पण बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या वर चढवाव्या लागतात, म्हणजे मंडप असेल किंवा ताटी असेल त्याच्यावरती चढवाव्या लागतात. मग चढवण्यासाठी मग ते एकेरी किंवा एका लाईनीमध्ये लावले जातात. मग 2 रोपांमधले जे अंतर आहे सरासरी त्याच्यामध्ये ते 1.5 फूट ठेवलं जातं, 1.5 फूट, आणि ती वेल वर चढवले जातात. आणि टरबूज आणि खरबूज हे जमिनीवरतीच पसरवले जातात. त्यासाठी त्याला खड्डेही केले जातात, त्याला होल असतात, त्या मल्चिंगला होल पाडले जातात. जे काय अंतर आहे समजा 1.5 फुटावरती किंवा 2 फुटावरती होल, आणि 2 लाईनी ह्या झिगझॅग पद्धतीने लागवड केल्या जातात. आता वेलवर्गीय भाजीपाल्यांमध्ये सुद्धा सुधारित जाती खूप आलेल्या आहेत, तर यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने या सुधारित जातींची निवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे? आता शेतकऱ्यांनी पीकनिहाय काही चांगल्या जाती आहेत त्या जातींचा प्रामुख्याने विचार केलाच पाहिजे. आपण जर म्हणतात शुद्ध बेजापोटी फळे, रेसाळ, गोमटी हे जे म्हणतोय रेग्युलर, तर त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी चांगलं वाण निवड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता जर आपण काकडीच्या बाबतीत विचार केला तर काकडीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले शुभांगी नावाची जात आहे. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जर आपण विचार केला काकडीमध्ये तर शीतल आहे आणि हिमांगी आहे, ह्या जाती आहेत, ह्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती, तर ह्याची निवड करायला पाहिजे. टरबुजाच्या बाबतीत म्हणजे कलिंगडाच्या बाबतीत जर विचार केला तर दुर्गापूर मिठा नावाची जात आहे, अर्का बेदाना आहे, पुसा बेदाना आहे, ही जी जात आहे. त्याच्यानंतर अर्का माणिक नावाची जात आहे. तर ह्या जाती खूप चांगल्या आहेत, उत्पादन देतात, तर त्यांची निवड करायला पाहिजे. खरबुजाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काशी मधू आहे, काशी मिठा नावाची जात आहे, काशी मधू नावाची जात आहे, तिची टिकवण क्षमता चांगली आहे. त्याच्यानंतर काशी हरा नावाची जात आहे, हिच्यामध्ये वेगळेपणा आहे, ती फळ जे आहे ते देठालाच पिकल्यानंतर सुद्धा देठालाच राहतं, म्हणजे देठ सोडत नाही, तर ही सुद्धा जात चांगली टिकते, तर ह्या जातीचा निवड करायला पाहिजे. पडवळ्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले वैभव नावाची जात आहे. त्याच्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण श्वेता नावाची जात आहे. ह्या प्रामुख्याने जाती आहेत. विशेष करून दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे की कोहळा म्हणतो त्याला, किंवा ॲशगार्ड म्हणतो. त्या कोहळ्याच्या बाबतीत कोहळ्यापासून पेठा तयार केला जातो. तर पेठा निर्मितीसाठी काशी उज्ज्वल नावाची जात आहे, त्याच्यानंतर काशी धवल नावाची जात आहे, तर ह्या जातीचा अवलंब केला पाहिजे. त्याच्यानंतर भोपळा म्हणजे त्याला आपण देवडांगर सुद्धा म्हणतात किंवा डांगर म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये सुद्धा जर त्याच्यामध्ये विशेष करून विचार अर्का सूर्यमुखी नावाची जात आहे. अर्का सूर्यमुखी ही मध्यम आकाराची आहे पण टिकते चांगली, तर ती आहे. त्याच्यानंतर 56 कद्दू नावाची जात आहे, तर ही जातीचा अवलंब करायला पाहिजे. त्याच्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विशेष करून प्रचलित पीक असलेलं ढेमसा आहे, त्याला दिलपसंत सुद्धा म्हटलं जातं. त्या ढेमसाची अर्का तिंडा नावाची जात आहे किंवा अन्नमलाई नावाची जात आहे, तर ह्या जातींचा निवड करायला पाहिजे. त्याच्यानंतर घोसाळ्याच्या बाबतीत आपण प्रामुख्याने जर विचार केला तर त्याच्यामध्ये अर्का नावाच्या वेगवेगळ्या अर्काच्या IIHR बेंगलोरने विकसित केलेल्या चांगल्या जाती आहेत. शिराळ्याच्या बाबतीत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण हरिता नावाची जात आहे. त्याच्यानंतर अर्का नसदार, पुसा नसदार नावाची जात आहे. तर ह्या जातींचा आपण अवलंब करायला पाहिजे आणि चांगलं अर्थार्जन शेतकरी करू शकतात. म्हणजे या एवढ्या वेगवेगळ्या सगळ्या प्रत्येक पिकामध्ये सुधारित जाती हे तयार केलेल्या आहेत आणि त्याचं जर आपण केलं लागवड तर चांगलं उत्पादन मिळेल. यामध्ये सर क्रॉप कव्हर हे काय प्रकार आहे? कारण वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये आणि त्याचा खरंच शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये फायदा होतो का? हां, निश्चितच मॅडम, हा खूप चांगला प्रश्न आहे आणि थोडंसं नवीन तंत्रज्ञान आहे ह्या वेलवर्गीय पिकांमध्ये. क्रॉप कव्हर म्हणजे एक पेपर येतो समजायचं, त्याच्यामध्ये एक 17 GSMचा किंवा 25 GSMचा क्रॉप कव्हर येतं, म्हणजे एक कापड म्हणू आपण त्याला, की हे जे कापड पिकं लावली आपण, जसे की बेड पद्धतीने पिकं लावली, कोणतीही रोपं तयार केली, ती बेडवर किंवा गादी वाफ्यावरती लागवड केली. लागवड केल्यानंतर एक 6 ते 7 दिवसानंतर म्हणजे लागवडीनंतर पहिलं हिरवं पान निघालं
चांगलं की त्यावेळेस मात्र हे क्रॉप कव्हर म्हणजे त्याला झाकून टाकतात आणि ह्याला शिफारशीत केलेलं आहे. म्हणजे नॅशनल कमिटी ऑन प्लॅस्टिकल्चर ॲप्लिकेशन इन हॉर्टिकल्चर ही दिल्लीची संस्था आहे, ह्याने शिफारशीत केलेली आहे की हॉर्टिकल्चरमध्ये आणि विशेष करून वेलवर्गीय पिकांमध्ये हे क्रॉप कव्हर लावायचं. क्रॉप कव्हर लागवड करत असताना काय करायचं आहे की एकदा पिकं लागवड झाली, रुजून आली किंवा रोपं लागवड झाली, त्याला फूट आली नवीन की त्याच्यानंतर मात्र हे झाकून घ्यायचं. पिकं आहे ते पूर्ण झाकून घ्यायचं, दोन्ही बाजूने माती टाकायची. झाकून घेतल्यामुळे काय होईल की लक्षात घ्या, सुरुवातीला ही वेलवर्गीय पिकं आहेत त्याला सुरुवातीचे 30 दिवस आहे ना, ही भरपूर रस शोषण करणाऱ्या किडी येतात, मावा असेल, तुडतुडे हे येतात आणि हे आले मग विषाणूजन्य रोग पसरवतात, म्हणजे पूर्ण पिकाला वाढवतात. मग त्या रोगाचं नियंत्रण, त्या किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला क्रॉप कव्हर लावायचा, हा एक फायदा झाला. दुसरा त्याच्यातला फायदा असा आहे, म्हणजे जर क्रॉप कव्हर लागले तर एका शेतकऱ्याच्या किमान 3 ते 4 फवारण्या वाचतात. म्हणजे तेवढ्या फवारण्या वाचल्या म्हणजे तेवढे पैसे वाचले त्या शेतकऱ्याचे ह्या क्रॉप कव्हरमुळे. मुळात एकरी 6 ते 7 बंडल लागतात, म्हणजे 7 ते 8 हजार खर्च वाढतो, पण फवारणीच्या द्वारे त्याचा तो खर्च पूर्ण निघून जातो. आणि दुसरा विषय असा आहे की बहुतेक वेलवर्गीय पिकं जी आहेत ना, ती आपण उन्हाळ्यात लावतो, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये लावतो आणि त्याला गरमी मानवते. पण ऑफ सीझन कल्टिवेशन म्हणतो आपण की लवकर पिकं घ्यायची आहेत आपल्याला, म्हणजे ती नोव्हेंबरला किंवा नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरला लावायची पिकं, म्हणजे त्यावेळेस थोडी थंडी असते, थंडीमध्ये ह्या वेलवर्गीय पिकांची वाढ होत नाही. मग जर क्रॉप कव्हर टाकलं तर वाढ उब मिळते, त्याला गरमी मिळते आणि त्याच्यामुळे काय होते की पिकं चांगली वाढतात, पिकाची वाढ चांगली होते. आणि महिना ते 1.5 महिना जरी तुमचं पीक लवकर घेतलात तर बाजारात ही तुमची जी समजा टरबूज आहे आणि खरबूज आहे हे लवकर जातं. ज्यावेळेस बाजारात दुसरे पिकं नसतात किंवा यायला जो टरबूज खरबूज उशीर असतो, त्याच्या आधी जर खाल्लं तुम्हाला चांगलं शेतकऱ्यांना अर्धराजन होतं. तर निश्चितच खर्च जरी एकरी वाढत असला 7-8 हजार रुपये, तरीसुद्धा तुमच्या फळाची गुणवत्ता चांगली होते. आणि क्रॉप कव्हर हे 30 दिवस ठेवायचे आहे. लागवडीपासून एकदा पिकं लागवड झाली की एक 25 ते 30 दिवस ठेवायची. ज्यावेळेस फुलं यायला सुरुवात झाली, म्हणजे मादी फुलं 30 दिवसानंतर सुरू होतं, ती एकदा यायला सुरू झाली की काय होतं, परागीभवन होणं गरजेचं असतं ह्या वेलवर्गीय पिकांमध्ये. त्यावेळेस मात्र काढून टाकायचे, कारण त्याच्यात कीड कोणतीच जाऊ देत नाही ना आपण. मग त्यासाठी ही क्रॉप कव्हर काढून टाकायचं आणि मग परागीभवन चांगलं होतं आणि फळधारणा चांगली होते. तर निश्चितच शेतकऱ्यांना आग्रह राहील की क्रॉप कव्हरचा आपण ह्या किमान टरबूज आणि खरबुजामध्ये वापर करायला पाहिजे. आमची माती आमची माणसं. वेलवर्गीय भाजीपाला म्हटलं की आधाराशिवाय त्या वाढत नाहीत. बरोबर. मग आता ह्या वेलवर्गीय भाजीपाल्यांना शेतकऱ्यांनी आधार कसा द्यायचा? मुळात वेलवर्गीय भाजीपाला 2 प्रकारे त्याला आधार दिला जातो. एक तर ताटी पद्धत, म्हणजे जी पिकं आहेत ते एका रेषेत लावलेले आहेत 2 फुटावरती 3 फुटावरती, ती पिकं सरळ वाढल्यानंतर त्याला वरती तारेचा आधार दिला जातो आणि त्याच्यावरती ही पिकं चढवली जातात कशा ना कशाच्या तरी हाताने, म्हणजे एक तर सुतळीच्या आधाराने किंवा काड्या लावून चढवली जातात. आणि एक ज्यावेळेस पिकं पूर्ण वाढतात त्यावेळेस सरळ ताटी बनते, मग त्याला आपण ताटी पद्धत म्हणतो. दुसरी त्याच्यातला पद्धत आहे की मंडप पद्धत. मंडपमध्ये काय होते की जी काकडीसारखं पीक आहे, कारल्यासारखं पीक आहे किंवा दुधी भोपळा आहे, त्याच्यानंतर शिराळ आहे, ही पिकं मंडपावरती चढवली जातात. मंडपावरती चढवल्यामुळे काय होईल की फळं काढण्याला सोपी जातात, लोंबकळती फळं राहतात, सरळ फळं वाढतात, शक्यतो जास्त करून सरळ फळं वाढतात आणि किड्या आणि रोगांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येते. तर ह्या पद्धतीने जर आधार दिला शेतकऱ्यांनी, तर आजकाल काय झालं आहे की रेडीमेड लोखंडाचे गेजसुद्धा मिळतात, म्हणजे बांबू किंवा ह्याचा वापर न करता लोखंडाचे डायरेक्ट मंडपच मिळतात. ते उभारले आणि त्याच्यावरती चढवण्यासाठी जी माशाची जाळी मिळते, मोठ्या एक 4 इंचाची किंवा 5 इंचाची मोठी जाळी राहते, त्या जाळीचा सपोर्ट घेऊन ही जी पिकं आहेत ती चांगल्या पद्धतीने चढवता येतात ह्या मंडपावरती. मुळात ह्याच्यातला एक काही ड्रॉबॅक आहेच, जर जाळी लहान वापरली, लहान गॅपची, तर त्याच्यामध्ये फळं अडकतात आणि त्याला पीळ पडतो. पण त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या होलची किंवा मोठ्या साईजची जाळी वापरायची आणि त्या पद्धतीने जर मंडपावरती वेल हे चढवले तर चांगल्या पद्धतीने काढायला मदत होते ह्या फळांची. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी एकंदरीत वेल चढवावे वरती मंडपावरती. हे मंडप आणि ताटीविषयी तुम्ही सांगितलं. आता एक आवश्यक आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. कारण काहींना म्हणजे पाणी व्यवस्थापन कसं द्यावं हेही माहिती नसतं, तर त्या पद्धतीने पण तुम्ही मार्गदर्शन करा की कशा पद्धतीने हे केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. निश्चितच मॅडम, काय होतं की खत व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या वेलवर्गीय पिकांमध्ये.
सुरुवातीला ज्यावेळेस रोपं जर कोणी तयार करून लागवड केली असतील किंवा लागवड झाली की लागवडीपासून पुढचे 15 दिवस त्याला वॉटर सोल्युबल खतं द्यायला पाहिजे. त्याच्या आधी जो बेड तयार करतो म्हणजे गादी वाफे तयार करतो, त्या गादी वाफेमध्ये एक ह्या वेलवर्गीय पिकांसाठी 100-50-50 नत्र स्फुरस पालास किलो प्रति हेक्टर ह्या पद्धतीने हा शिफारसीत डोस आहे. तो अर्धी खताची मात्रा जी आहे ती सुरुवातीला लागवड करून द्यायची लागवड करत असताना, आणि पुढची जी मात्रा आहे ती 30 दिवसानंतर द्यायची. आणि वाढीच्या काळात 19-19-19 052-34 त्याच्यानंतर 12-61-0 ही जी खतं आहेत ती प्रति एकरी शेतकऱ्यांनी 5 किलो म्हणजे 5 किलो हे 2 समान विभागामध्ये विभागून द्यायची. ह्या पद्धतीने जर खतं दिली तर निश्चितच शेतकरी चांगलं उत्पादन घेतील. आणि पाण्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पाणी लागवडीनंतर लगेच द्यायचं आणि पाणी आवश्यकतेप्रमाणे आणि शक्यतो ड्रीप अवलंबावं शेतकऱ्यांनी. ड्रीपवरती हे पिकं घ्यावी, खूप चांगली रिस्पॉन्स देतात. वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी वाढ संप्रेरकांचा सुद्धा वापर होतो, तर तो कसा केला पाहिजे? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वेलवर्गीय पाल्यांमध्ये वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी. आता जर वेगवेगळ्या पिकने ह्या वेगवेगळ्या शिफारशी आहेत. आता काकडी आणि जर खरबुजाचा विचार केला तर इथ्रेल हे 250 ppm शिफारशीत आहे. त्याच्यानंतर टरबुजामध्ये टिब्बा नावाचं आहे, ते 250 ppm जर वापरलं तर चांगला फायदा होतो. कारल्यामध्ये मेलिक हायड्राझाईड हे 150 ppm आहे, ते शिफारशीत आहे. त्याच्यानंतर शिराळा आणि घोसाळीच्या बाबतीत जर विचार केला तर NAA म्हणजे नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड बाजारात ते प्लॅनोफिक्स नावाने उपलब्ध आहे. तर त्याचं NAA जे आहे ते 100 ते 150 ppm जर वापरलं तर चांगल्या पद्धतीने मादी फुलांचं प्रमाण वाढून फळधारणा अधिक होते. आणि हे जे वापरत असताना आपण 2 स्टेजला वापरायला पाहिजे, म्हणजे सुरुवातीचे 2 पानं असताना आणि त्याच्यानंतर 4 पानं असताना, म्हणजे पहिली जोडी पानांची येताना आणि दुसरी जोडी येताना ही जर वापरली तर निश्चितच चांगलं उत्पादन मिळेल. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये पण शारीरिक विकृती आहे, ती ते कशा पद्धतीने येते आणि ते त्यावर कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे शेतकऱ्यांनी? वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये शारीरिक विकृती येतात. आता काकडीचा जर आपण विचार केला तर काकडी आपण घरात पण ज्यावेळेस काकडी बाजारातून आणतो आणि कापून बघतो तर काकडी आतमध्ये पोकळ निघते, तर ती काकडीमध्ये त्याला पिलो म्हणतात. हा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येतो आणि काकडीच्या बाजूचा भाग आहे तो कापसासारखा तयार होतो, तर हा पिलोनेस म्हणतात. तर त्याच्या नियंत्रणासाठी जर कॅल्शियमयुक्त खतं जर चांगली वापरली शेतकऱ्यांनी, कॅल्शियम नायट्रेटसारखं फवारणीद्वारे किंवा ड्रीपने, तर हा पिलो रोग येत नाही. त्याच्यानंतर चंदेरी पाने हा दुसरा विशेष करून भोपळ्यामध्ये येतो, म्हणजे पानं जी आहेत ती चंदेरी रंगाची पडतात. त्याच्यामुळे काय होतं की प्रकाश संश्लेषण कमी होतं. प्रकाश संश्लेषण कमी झाल्यामुळे फळधारणा कमी होते. तर ते पिलो म्हणजे हा जो सिल्वरिंग आहे, म्हणजे चंदेरी पानं जर कमी करायची असेल तर शेतकऱ्यांनी पाणी एकसारखं द्यायला पाहिजे. म्हणजे पाण्याची कमतरता पडला की चंदेरी पाणी येतोच. कलिंगडामध्ये जर विचार केला म्हणजे टरबुजामध्ये, तर टरबुजामध्ये फळ तडकणे म्हणजे फ्रूट क्रॅकिंग नावाचा येतो, तर त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी एकसारखेपणा जर दिला नसेल तर फळ तडकण्याचा प्रमाण दिसून येतं. तर पाण्याचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. तसंच कलिंगडामध्ये अजून दुसरं आहे की ब्लॉसम एंड रॉट म्हणतो आम्ही त्याला, किंवा कळीच्या मागं सडणे. तर त्याच्यासुद्धा काय होतं की मागचा भाग आहे फळाचा तो सडत जातो, तर तो सुद्धा नियंत्रण करायचं असेल तर पाणी एकसारखं नियंत्रण करायचं आणि कॅल्शियमचं चांगलं नियोजन करायचं. कॅल्शियम हे सूक्ष्म अन्नद्रव्य तर मग चांगलं हे जे विकृती आहेत त्याच्या विकृतीवरती आपण नियंत्रण करू शकतो. यावर सुद्धा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो, तर त्या कोणत्या आहेत आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं शेतकऱ्यांनी? विशेष करून ह्या वेलवर्गीय भाजीपाला वाढीच्या अवस्थेत जर वातावरण कमी तापमान कमी झालं तर त्यावेळेस मात्र काय होतं की पावडर मिल्ड्यू म्हणतो त्याला, किंवा भुरी, आणि दुसरा आहे केवडा. तर हे केवडा रोग आला की त्याच्या नियंत्रणासाठी जर कार्बनडेझिम प्लस मँकोझेब 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात जर फवारणी घेतली आपण तर निश्चितच चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते शेतकऱ्यांना. आणि दुसरे एक महत्त्वाचे फळमाशीच्या नियंत्रणासाठी मिथिल युजेनॉलचे जे सापळे येतात, कामगंध सापळे म्हणतात, त्याचा जर वापर केला तर चांगल्या पद्धतीने किडी आणि रोगाचं नियंत्रण होईल. म्हणजे या पद्धतीने याचं रोगाचं आणि किडीचं नियंत्रण केलं पाहिजे. तयार झालं, उत्पादन आलं की त्यानंतर बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे? विशेष करून शेतकऱ्यांनी एकदा फळं तयार झाली की 2 प्रकारे, टरबूज आणि खरबूज हे पूर्ण पक्व झाल्यानंतर लावतो आणि बाकीची आहेत ती एक हिरवी असताना किंवा अपक्व असताना फळं काढतो. फळं शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी काढावी. टरबूज आणि खरबूज काढायच्या आधी 30 दिवस आधी पाणी बंद करायचं, म्हणजे गोड बनतील फळं, आणि शक्यतो देठासहित ते फळं काढायची. आणि बाकीचे फळं जे आहेत ते संध्याकाळी किंवा सकाळीच काढावी, त्याची चांगली प्रतवारी करावी, पॅकेजिंग करावी आणि मग जवळचं जे काय मार्केट असेल तिथं ते पाठवावी. शेतकऱ्यांनी एकंदरीत अशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे ह्या पिकांचं. एकूणच शेतकऱ्यांनी जर वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली पाहिजे किंवा जास्त उत्पादन घेतलं पाहिजे तर त्यांना काय मार्गदर्शन करा? शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं आहे किंवा चांगलं अर्थार्जन करायचे आहे तर रोप निर्मिती करून पुनर्लागवड करणं हा एक तंत्रज्ञान अवलंबावं. क्रॉप कव्हरचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावं
आणि किडी आणि रोगांचं विशेष करून फळमाशी खूप येते, तर फळमाशीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करून सुधारित वाणाचा अवलंब करावा आणि मल्च ड्रीपवरती ही पिकं शक्यतो घ्यावी. एवढं जर अवलंबलं तर निश्चितच खूप चांगले अर्थार्जन शेतकऱ्यांनी मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड करताना जर काळजी घेतली आणि या सुधारित जाती आहेत किंवा नवतंत्रज्ञान आहेत त्याचा जर वापर केला आपण, तर निश्चितच तुमचं उत्पादन सुद्धा वाढेल आणि त्यामुळे उत्पन्न वाढेल. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.